मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत। सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शेती पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत कर्ज काढून ठेवलं आहे त्यांच्यासाठी एक समिती सुद्धा आज स्थापन केलेली आहे। ही समिती यासाठी स्थापन केली आहे की शेतकऱ्यांनी खरंच शेती पिकासाठी 2020 पासून 2025 पर्यंत कर्ज काढलं आहे का? कारण सरकारला असं समजलंय अनेक शेतकरी बांधवांनी शेती पिकाच्या नावाखाली कर्ज काढून चैनीच्या वस्तूंसाठी ते कर्ज वापरलं असल्याचं सरकारला आता लक्षात आलं आहे। त्यामुळे सरकारने समिती स्थापन करून फक्त या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आता ठरवलं आहे। सरकारने एक नवीन यादी या ठिकाणी तयार केली आहे ज्यामध्ये केवळ निवडक शेतकऱ्यांचेच कर्ज आता माफ होणार आहे। गेल्या 5 वर्षापासून जे शेतकरी या कर्जमाफीची वाट बघत होते अखेर सरकारने कर्जमाफी कधी होणार याची अधिकृत तारीख आता जाहीर केली आहे। तुम्हाला सुद्धा ती तारीख आता नक्कीच माहिती असणार। 30 जून 2026 च्या आतमध्ये तुमचं कर्ज या ठिकाणी आता माफ होणार आहे। परंतु हे कर्ज आता मोजक्या शेतकऱ्यांचे माफ होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज समिती या ठिकाणी स्थापन केली आहे। शेतकऱ्यांसाठी ही धक्का देणारी बातमी आता या ठिकाणी म्हणावी लागेल, कारण सरसकट कर्जमाफीची जी शेतकऱ्यांची अपेक्षा होती तर ती आता तुमची पूर्ण होणार नाही आहे। सर्वात मोठा धक्का म्हणजे अनेकांना वाटत होतं आपलं कर्ज नक्कीच माफ होईल, पण प्रत्यक्षात बहुतांश शेतकरी या यादीतून आता सरकारच्या माध्यमातून आता चाळणीप्रमाणे चाळून या ठिकाणी बाहेर काढले जाणार आहेत। आता आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितले की नेमका आता कोणाचे कर्ज माफ होणार, कोणाचे कर्ज माफ होणार नाही, कोणत्या अटी सरकारने घातल्या आहेत आणि सरकारने कोणत्या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात या ठिकाणी कर्ज माफ करण्याचं ठरवलंय नक्की तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे। शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी नवनवीन धक्का देणारे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2 ते 3 दिवस झालं होऊ लागले आहेत। सरकारने आज एक विचित्र निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांना आशा होती की यंदा सरकार मोठी घोषणा करून सरसकट कर्जमाफी करणार, कारण अनेकांनी पिकासाठी आता त्यांच्या या ठिकाणी काढलेलं कर्ज परत करण्याची शेतकऱ्यांची शक्तीच आता उरलेली नाही आहे। मागील 2 आठवड्यामध्ये या ठिकाणी तुम्ही आता ऐकलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केली। त्यामुळे शेतकरी बांधव प्रचंड प्रमाणात खुश होते, परंतु आता शेतकऱ्यांना रडण्याची परत एकदा वेळ आलेली आहे। कारण आता आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने आता ठामपणे या ठिकाणी निर्णय घेतलाय सरसकट कर्जमाफी अजिबात कोणत्याही शेतकऱ्यांना मिळणार नाही। कर्जमाफी होईल पण फक्त त्या शेतकऱ्यांची होईल जे खरोखरच त्या ठिकाणी गरजू आहेत, आर्थिकदृष्ट्या अतिशय कमजोर झालेले शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमीन आहे, जास्त उत्पन्न आहे किंवा ज्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरदार आहेत, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा या बाबतीत अजिबात मिळणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी सांगून टाकलं आहे। धनदांडगे शेतकरी कर्जमाफीची अजिबात वाट पाहू नये। ही योजना फक्त खरी गरज असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आहे। मग गरजू शेतकरी म्हणजे कोण आहेत, कोणत्या निकषानुसार तुमची आता कर्जमाफी होणार आहे, नेमकं कोणाकोणाला आता या ठिकाणी कर्जमाफी द्यायची आणि कोणाला या कर्जमाफी त्या ठिकाणी द्यायची नाही यासाठी एक उच्चस्तरीय समितीची नियुक्ती आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आल्या। मग आता कोणत्या अटीनुसार आणि कोणाकोणाला अपात्र करण्यात येणार आहे अधिकृत माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितल्या। आजपर्यंत फक्त आता सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या, त्यामुळे कर्जमाफ कोणाच होणार याबद्दल आता या ठिकाणी शेतकऱ्यांना अधिकृत माहिती मिळत नव्हती। मुख्यमंत्र्यांनीच आज पत्रकार परिषदेमध्ये कोणाचे कर्ज माफ होणार, कोणाचे कर्ज माफ होणार नाही याबद्दलची अधिकृत माहिती काय दिलेली आहे नक्की पहा। आता बघा शेतकरी बांधवांनो, आता या समितीमध्ये 5 अटी निश्चित सरकारच्या माध्यमातून केल्या आहेत आणि याच 5 अटी सरकारने आता ठरवून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं ठरवलंय। मग तुमचं कर्ज माफ होईल की नाही हे आता या ठिकाणी आता या अटीनुसार ठरणार आहे, कारण सरकारला डाऊट आहे की गेल्या 5 वर्षात म्हणजे 2020 पासून 2025 पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी शेती पिकाच्या नावाखाली कर्ज काढलं आणि इतर ठिकाणी ते वापरलं।
त्यामुळे राज्यात साधारणतः 90 लाख शेतकरी आता शेती पिकासाठी कर्ज काढलेले असून त्यापैकी जवळपास 30 लाख शेतकरी या अटीमुळे डायरेक्ट अपात्र ठरण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। सर्वात पहिली अट ती म्हणजे आता ही अधिकृत बातमी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोणत्या अटीनुसार कोणाचं कर्ज माफ होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, त्यामुळे काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। आता सर्वात पहिली अट उत्पन्नाची लावल्या। जर एखाद्या शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तो श्रीमंत शेतकरी श्रेणीमध्ये गणला जाणार आहे आणि त्याला कर्जमाफी मिळणार नाही आहे। सरकारचं म्हणणं आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी स्वतःच्या जबाबदारीवर कर्जाची परतफेड करावी। खरं तर अनेक शेतकऱ्यांनी आपलं उत्पन्न वाढलेलं असून सुद्धा तरी सुद्धा रेशन कार्ड बदललेलं नाही आहे। तुम्हाला तर माहितीच आहे पिवळं व केशरी रेशन ज्यांच्याकडे आहे त्यांना 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न आहे असं या ठिकाणी समजलं जातंय। परंतु आता ज्या शेतकऱ्यांचं आता पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे अनेक शेतकरी श्रीमंत शेतकरी असूनही या ठिकाणी 2.5 लाखांच्या वरती उत्पन्न जाऊनही अजून पण पिवळे व केशरी रेशन कार्ड वापरत आहेत। पण सरकारने हे पूर्णपणे आता तपासणी करूनच तुम्हाला या निकषामध्ये धरलं जाणार आहे। त्यामुळे तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या जर वर असेल तर तुम्ही कर्जमाफीची अपेक्षा या ठिकाणी ठेवू नये असं सरकारच्या माध्यमातून पहिली अट लावल्या। दुसरी अट काय आहे, कारण यामध्ये 5 अटी आहेत, यामधील 4 नंबरची आणि 5 नंबरची अट आहे यामध्ये लाखो शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे तुम्हाला जर कर्जमाफीची अपेक्षा असेल तर तुम्ही इथून पुढे 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। तुम्हाला आता दुसरी अट या ठिकाणी सांगतो पहा। सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे मुख्यमंत्र्यांनी दुसरी अट सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी लावण्यात आल्या ती म्हणजे आता तुमचं जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे हे तपासलं जाणार आहे। जर तुमच्याकडे 10 एकर 20 एकर 30 एकर म्हणजे या ठिकाणी जास्त जमीन असेल तर सरकारच्या मते तुम्ही आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी आता गरीब अजिबात नाही आहे, तुम्हाला मदतीची तितकी आवश्यकता अजिबात नाही आहे। म्हणूनच जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या योजनेतून डायरेक्ट आता वगळलं जाणार आहे। 7-12 उतारा तुमचा त्या ठिकाणी तपासूनच समितीमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येणार आहे। त्यामुळे मोठ्या शेतींच्या मालकांना या कर्जमाफीच्या योजनेचा कोणताही लाभ या ठिकाणी मिळणार नाही, तुम्ही कर्जमाफीचा वाट बघू नये असं सांगण्यात आलंय। आता बघा तिसरी महत्त्वाची अट, कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत आहेत का बघा। जर शेतकऱ्यांच्या मुलापैकी किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीची सरकारी नोकरी असेल, पोलीस, आर्मी, शिक्षक, ग्रामपंचायत किंवा इतर कुठेही जर त्या ठिकाणी तुम्ही नोकरीला असाल तर या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ अजिबात या ठिकाणी मिळणार नाही। तसेच ज्यांच्या वडिलांना त्या ठिकाणी म्हातारे आहेत, वयस्कर आहेत, त्यांना सरकारकडून पेन्शन मिळते अशा कुटुंबांनाही या योजनेच्या माध्यमातून कर्जमाफीच्या आता डायरेक्ट बाहेर काढलं जाणार आहे। सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की आर्थिकदृष्ट्या स्थिर जीवन जगणाऱ्या घरांना कर्जमाफीची अजिबात गरज नाही, त्यांनी स्वतः कर्ज भरावं असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा कसा होईल हे सरकारने सांगितले। आता पुढच्या ज्या अटी आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक बघायचं आहे, कारण यामध्ये लाखो आता शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, चौथी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या फार्मर आयडी कार्ड। सरकारने जेव्हा चौकशी केल्या तेव्हा सरकारला असं या ठिकाणी ध्यानात आलंय की अनेकांनी चुकीच्या मार्गाने शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे, जेणेकरून त्यांनी कर्जमाफीचा फायदा होईल म्हणून अनेकांनी श्रीमंत असून सुद्धा त्या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड काढले। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी कार्ड संशयास्पद असेल आणि किंवा चुकीच्या माहितीवर आधारित असेल त्यांना थेट अपात्र घोषित या ठिकाणी करण्यात येणार आहे। अंदाजे आता बघा 5 लाखापेक्षा जास्त बनावट आता फार्मर आयडी कार्ड या ठिकाणी असू शकतं आणि सरकार यांच्यावर अत्यंत कठोरपणे कारवाई करणार असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। 5वी अट रेशन कार्डाबद्दल आहे। जर एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं असलं तरी पण तो आता त्या ठिकाणी रेशन कार्ड अद्ययावत त्यांनी केलं नसेल, म्हणजे या ठिकाणी उत्पन्न जास्त असून पण पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड शेतकरी वापरत असेल तर तेही या ठिकाणी अपात्र करण्यात येणार आहे। कारण या ठिकाणी सरकारच्या मते श्रीमंत असूनही गरिबांसाठी असलेल्या सुविधांचा फायदा घेणं एकदम चुकीचं आहे। आता सर्वात महत्त्वाचा भाग, पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे बघा। या ठिकाणी कोणकोणत्या शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी करण्यात येणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे पहा।
आता बघा, सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आले, पहिल्या टप्प्यात केवळ ज्या भागातील शेतकरी अतिशय अडचणीत आहेत त्यांनाच प्राधान्य पहिल्या टप्प्यामध्ये दिलं जाणार आहे। यामध्ये अकोला, अमरावती, चिखलदरा, बघा अकोला, अमरावती, चिखलदरा, तिवसा, धामणगाव, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे। कारण या ठिकाणी शेतीवर नैसर्गिक संकटाचा मोठमोठा परिणाम यावर्षी झाला आहे। सरकारचं म्हणणं आहे की या सर्व निकषानुसार योग्य त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। खरी मदत फक्त गरजू लोकांपर्यंत पोहोचणार आहे। यामुळे पुढील काही दिवसात या ठिकाणी समितीची अधिकृत या ठिकाणी बँकाद्वारे चेकिंग सुद्धा होणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही पाठवली जाणार आहे। तिथे आपण थांबलो होतो। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुढचा निर्णय सरकारने काय काय घेणार आहे सरकार आणि तुमच्या तालुका न्याय, गावात न्याय आणि नोंदणीनुसार तुमचा तपशील कशाद्वारे मागवला जाणार आहे। आता बँकांच्या नोंदी, सातबारा उतारे, आधार लिंक माहिती, कर्जाची रक्कम, पीक कर्जाचा प्रकार तुमचा कोणता आहे, ही सगळं एकत्रित माहिती करून शेतकऱ्यांची प्राथमिक यादी या ठिकाणी तयार केली जाणार आहे। ही यादी तयार झाल्यावर कोणाला कर्जमाफी मिळणार आणि कोणाला नाही याबद्दलची स्पष्टता या ठिकाणी काय केली जाणार आहे हेच तुम्हाला या ठिकाणी आता समजून सांगणार आहे। त्यामुळे इथून पुढची 2 मिनिटे द्या, तुमचा फायदा या ठिकाणी होणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, शेतकऱ्यांनी स्वतःची कागदपत्रे पूर्णपणे अपडेट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण सरकारने याआधी सुद्धा स्पष्ट केलंय की चुकीची माहिती, जुनं रेशन कार्ड, बनावट फार्मर आयडी कार्ड किंवा न अपडेट केलेला सातबारा हे सगळं तुम्हाला थेट अपात्र घोषित त्या ठिकाणी सरकार करू शकतं। आणि लक्षात ठेवा, अपात्र जर तुम्ही ठरलात तर पुन्हा संधी या ठिकाणी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी या ठिकाणी असू शकते। म्हणूनच शेतकरी बांधवांना सतत सांगितलं जात आहे की बँकाकडे, कृषी कार्यालयांकडे आणि सीसीसी केंद्रावर जाऊन अत्यावश्यक कागदपत्रे व्यवस्थित तुम्ही अपडेट करून ठेवा। आता पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांची यादी जाहीर झाल्याने आता या भागातील शेतकऱ्यांमध्ये आता एक वेगळीच हालचाल सध्याला दिसून येत आहे। अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये विशेष काउंटर्स देखील आता या ठिकाणी उघडायला सुरुवात झाली आहे, जिथे शेतकरी आपली पात्रता, कर्जाची रक्कम, घेतलेल्या कर्जाचा प्रकार आणि शक्य असलेली कर्जमाफी आता इथून पुढे तुम्ही तपासू शकणार आहे। काही जिल्ह्यामध्ये तर समितीच्या पथकांनी गावोगाव फिरून प्रत्यक्ष स्थितीचा अभ्यासही या ठिकाणी केला आहे। कारण सरकारच्या माध्यमातून तशा प्रकारची सूचना देखील सांगण्यात आल्या। कारण सरकारचा मुख्य उद्देश हाच आहे की खरी गरज असणाऱ्या शेतकऱ्यांना वेळेवर त्या कर्जमाफीचा फायदा मिळावा। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक वेगळाच मुद्दा समोर येतोय, ते म्हणजे पीक कर्ज आणि इतर प्रकारच्या कर्जामध्ये फरक सरकारच्या माध्यमातून स्पष्ट केला आहे। आता बघा, या टप्प्यातील कर्जमाफी फक्त पीक कर्जासाठी लागू असेल आणि शेती पिकासाठी असलेलं अल्प मुदतीत कर्ज, खत, बियाणे, इतर कर्जासाठी म्हणजे आता हंगामी अर्जासाठी तुम्ही पेरणीसाठी वगैरे जे कर्ज घेतले त्यांचंच कर्ज या ठिकाणी माफ करण्याचं सरकारने ठरवलंय। तुम्हाला कर्जमाफीविषयी अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।